आषाढी एकादशी निमित्त शासकीय पूजेसाठी पंढरपुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांचा इशारा। सोलापूर शहरात घोंगडे वस्ती, विजापूर वेस, विजापूर नाका, फॉरेस्ट, रेल्वे स्टेशन, नीलमनगर, जुना विडी घरकुल, विमानतळ, बाळीवेस, अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला, फळे विक्रेते, चारचाकी फेरीवाली हे आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2-3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते। कारवाई दरम्यान त्यांनी उधार उचने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तू यांचे राजेरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते, कारवाईच्या नावाने जप्त केले जाते। त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते। प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही। यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे। जर हा निर्णय लागला नाही तर 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत। त्यावेळी मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी जाहीर सभेत दिला। बुधवारी दुपारी 1 वाजता लालबावटा फेरीवाला, चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना C2 संलग्न यांच्या वतीने 70 फूट भाजी मंडईवरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर व संघटनेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कुलवर्गी यांच्या नेतृत्वाखाली 70 फूट भाजी मंडई पासून ते संत तुकाराम चौक, पात्रूड चौक, कोटफाडी चौक, सिव्हिल चौक, रंगभवन मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। आणि आपले आमदार खासदार एअर कंडिशन खाली बसले, मत पाहिजे त्यावेळेला आली होती का नाही आई कसं माझी व्यक्ती हो 70 फूट बरोबर झाले होते ना। तुमच्या बरोबर खाली बसल्यावर तुम्ही असे झाला, अरे बापरे साहेबांची मुलगी माझ्या जवळ भाजी बघितली, भाजी विचारली, माझं कष्ट बघितलं, आता आपल्या पोटावर संक्रांत आला कुठं आहे। आणि तो जय श्रीराम म्हणणारा, जय श्रीराम तो कुठं आहे, कोठे नाही त्याची जबाबदारी। याद राखा तुमच्या घरावर भाजीचे लोक घेऊन आल्याशिवाय सोडणार नाही ना। तुमच्या घरावर परवानगी नाही दिलं, पोलिसाच्या गाड्यात बसवून तुरुंगामध्ये तुम्हाला घेऊन जातो। जोपर्यंत सरकार ऐकत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही। 70 फूट रोड पाहिजे, 70 कोण बीजेपी वाला असेल तर माझ्या पुढे यावं, कलगी तुरा करायला तयार आहे। 70 फूट रोडवर कलगी तुरा करू, लोकांना समजू द्या खरं काय खोटं काय। म्हणून आता 3-4 दिवस थांबू, त्याच्यानंतर पालकमंत्री इथं येणार आहे। मग पालकमंत्र्याला पुन्हा एक मोर्चा घेऊन जाऊ। पालकमंत्री नाही म्हणला तर मुख्यमंत्री आषाढीच्या पूजेला येणार। नुसतं येणार नाही, आपल्या सौभाग्यवतीला घेऊन येणार आणि मुख्यमंत्र्याची गाडी विमानतळावर आपल्याला अडवावं लागेल। आणि अडवण्याकरता मी आणि ताई वाघासारखं समोर असो, आमच्या पाठीमागे तुम्ही थांबा, बघू गाडी कशी जाते। मी मुख्यमंत्र्याला म्हणतो घरात भाजी आल्याशिवाय स्वयंपाक होत, पोट भरू शकत, पूजा होऊ शकत, सत्यनारायणची पूजा होऊ शकते। भाजी आणल्याशिवाय काही चालत नाही। आजारी माणसाला सफरचंद पाहिजे, केळी पाहिजे, मोसंबी पाहिजे, नारळ पाहिजे,
संत्रा पाहिजे, चिकू पाहिजे, सगळं आम्ही आणतो आणि आमच्या पोटावर दगड मारू लागलं त्यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.